दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी पद्मशाली समाजाचे कुलदैवत आराध्यदैवत महर्षी मार्कंडेय यांचा जन्मोत्सव सोहळा असून त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव 2024-25 साठी रसूल पठाण यांची अध्यक्षपदी, प्रेसिडेंटपदी भास्कर आडकी तर सचिव श्रीरंग रेगोटी, मावळते प्रेसिडेंट पुरुषोत्तम बोगा व अध्यक्ष अर्चना वडनाल यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली। मंगळवार दिनांक 23 रोजी अशोक येथील शोभा संपर्क कार्यालय येथे सकाळी 11 वाजता मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल, संस्थापक सचिव ॲडव्होकेट अनिल वासाम यांच्या उपस्थितीत उत्सव समिती 2023-24 यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। तर यावेळी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी मंडळांचे स्वागत व सत्कार करण्यात आले। महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा 2024 चे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे। यावेळी कार्याध्यक्ष म्हणून वासुदेव यलदंडी, मिरवणूक प्रमुख म्हणून जय मुदगुंडी, खजिनदारपदी हरिदास महेश्वरम, उपाध्यक्षपदी लक्ष्मीनारायण भंडारी, सुरेश गोरापाटी, अभिषेक देवकर, मनोहर गाजूर यांची निवड करण्यात आली। तर सहसचिवपदी अभिषेक घोडसे, रितेश गाजूर, जगदीश मंठाळकर, मनोहर घोडके, श्रीनिवास आडम, राहुल दोनतोल आदींची निवड करण्यात आली। आणि या वर्षीचे प्रेसिडेंट म्हणून आहेत सगळ्यांचे परिचित आहेत, आपले समाजात अनेक वर्षापासून काम करतात। मी त्यांच्या हाताखाली डान्स शिकलेला आहे, म्हणजे खूप मोठे एक डान्स शिकवत होते एक वेळेस, त्यांनी हुतात्मातेने गाजवत होते ते। आपण त्यांना या वर्षीचं प्रेसिडेंट म्हणून केलेलं आहे भास्कर आडकी यांना, आणि या वर्षीचं अध्यक्ष म्हणून जे आहे सगळ्यांना सोलापूरला एक चांगला संदेश जाण्यासाठी आपण सगळं जाती धर्माला सोबत घेऊन जातो म्हणून रसूल पठाण म्हणून आपण या वर्षीचा अध्यक्ष तर हे 3 पदं महत्त्वाचे आहेत। एका समाजाचे नाही, सगळ्या आपण जाती धर्माला आपण सोबत घ्यायचं या विचारानं आपण सगळं समाजाला आपण संधी देत आहोत आपण। कारण आपण महर्षी मार्कंडेय जे आपण जे वंशज आहोत, भवना ऋषीचे वंशज आहोत आपण। भवना ऋषी म्हणजे आपण जे वस्त्र निर्माते म्हणतील त्याला, आपण जे अंगावरचे जे कपडे घालतो आहोत, महिला साडी घालती, जे अंगावरचे कपडे घालतात आपण त्याचे वस्त्र निर्माते, त्यात कुठलं जाती धर्माचा कुठला विषय येत नसतो। तर अंगावर कपडे आपण प्रत्येक माणूस कुठला सगळं जाती धर्माचा घालत असेल, जे साडी विणण्याचं काम करत असतो, तेलुगू भाषिक करत असेल, साडी कुठे जाती धर्माला आपण दिलेलं नसतो।